PI महाजन ते पाटील कोणत्या तरी हॉटेलमध्ये चहा पिताना सुद्धा त्या ठिकाणी दिसलेले आहे। तर हे आणि हे सगळ्याच्या उपर यांचा आका मेन कोण आहे? आका जो प्रमुख आका आहे, जो आका कुठेही फोन करतोय, कुणाला ह्याची फिर्याद घेऊ नका, त्याचं अमकं करू नका, त्याचं तमकं करू नका, हा जो कोण आका असेल तो आका सुद्धा याच्यामध्ये आला पाहिजे असं माझं ठाम मत या ठिकाणी तयार झालेलं आहे। कारण त्या आकाच्या सपोर्ट शिवाय हे उद्योग झालेला नाहीये। हे कोण पोरं आहेत? 21 वर्ष, 22 वर्ष, 23 वर्ष एवढ्या लहान पोरांना कोण कळतंय? भाषा काय? बघून घेऊ, करून घेऊ, असं करो, तसं करो। स्वतःच्या बापाचंच राज्य असल्यासारखं तुम्ही चालवायला निघाले, ही कुठली पद्धत आहे? अरे लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ना, लोकांनी तुम्हाला निवडून दिल्याच्या नंतर तुम्ही या असे उद्योग करता, हे चांगलं नाही। अरे मुंगी मारायची सुद्धा कोणाला अधिकार नाही। तुम्ही बाबासाहेबांनी दिलेली जी घटना आहे त्याच्यामध्ये मुंगी सुद्धा मारता येत नाही, मुंगीला बी आडवं जावं लागतंय। तुम्ही माणसं या पद्धतीने मारायला लागली आणि हा निष्प्रह सरपंच 3 वेळा सरपंच होणं एवढी सोपी गोष्ट नाहीये। 1 वेळा सरपंच होतो, गाव विटून जातं, दुसऱ्यांदा होतो, आता बदल करा म्हणतात, तिसऱ्यांदा लोक का सरपंच करतायत? कदाचित हा पोरगा 100% सगळ्यांचं मन सांभाळत असेल, सगळ्यांकडे जात असेल आणि लोकनियुक्त सरपंच झालाय। तो ग्रामपंचायत सदस्यांमधून नाही झालेला, लोकनियुक्त सरपंच झाला म्हणजे गावात 3, 5, 4 वार्ड असतील, त्या सगळ्या वार्डमधून मतदान पडलेलं आहे त्याला। एवढं मतदान पडलेला माणूस म्हणजे हा माणसाच्या लोकांच्या गळ्यातला ताईत असणार आहे। लोकांच्या गळ्यातला ताईत असणाऱ्या माणसाची इतक्या निर्गुणपणे तुम्ही हत्या करता, तर हे सोपं नाही। आणि आता DYSP लेवलच्या अधिकाऱ्याकडे तपास दिलाय। मीना मॅडम कोण आहे? कमलेश मीना, त्यांच्याकडे तपास दिलाय। तर मी आज इथून गेल्याच्या नंतर SP-कडे जाणार आहे। मी मीना जे आहे त्यांच्या बरोबरीनं या तपासामध्ये ॲडिशनल SP-ना सुद्धा इन्व्हॉल्व करून घ्या। काल कोणीतरी मी टीव्हीवरती पाहत होतो, इकडं तिकडं काही लोक CIDची मागणी करत होते। कृपया CIDची मागणी करू नका। CIDची मागणी करणं म्हणजे चुकीचं हे आहे। CID वाल्याला साधा जीप पण नसती, एकटंच येतं एसटीने। ह्या गुन्ह्याचा तपास CIDकडे जर गेला तर मग तर कल्याणच झालं। CIDकडे तपासाची मागणी कृपया कोणी सुद्धा करू नका। एक सुद्धा ज्यांनी कोणी केलं असेल त्याची लेखी पत्र देऊन टाका पोलीस स्टेशन। CID तपास नको। CID आम्हाला माहिती आहे काय आहे ती। CID पूर्वीची आताची CID राहिली नाही। आता ज्याच्यावरती काही ॲक्शन घ्यायची पोलिसाची, त्याची बदली कुठं करायची तर CIDला करायची। आणि ते CIDचं मेन ऑफिस कुठं? पुण्याला। तिथून एसटीत CIDवाला बसणार, इथं येणार, मग तपास करणार, त्याला 2-3 वर्ष लावेल तो। त्याच्यामुळं ज्यांनी कोणी मागणी केली असेल, मी पाहिलं नाही पण काही लोक स्टेटमेंट करत होते, मी पाहत होतो कोण काय बोलतंय, कोण काय बोलतंय। त्यात काही लोक CIDची मागणी केलेली, CIDकडे हा तपास नको मी स्वतः। कारण DYSP लेवल, ॲडिशनल SP लेवल इथं मनुष्यबळ असतं, त्यांचा अधिकार असतो। आणि तुम्हाला एक नम्रपणे सांगतो की कोणासारख्या गुन्ह्यामध्ये कुठलाही पोलीस अधिकारी किंवा या वरिष्ठ लेवलचा DYSP आणि ॲडिशनल SP या लेवलचा अधिकारी कोणीही कधीही काहीही भानगड काही करत नसतो। याचा तपास नीटनाटकाच होत असतो आणि त्याच्यात काहीही घोटाळे फाटाळे होत नसतात। फक्त एकच आहे की मी निक्षूळपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलेल, कदाचित गृह खाते त्यांच्याकडेच राहील, त्यांना, आणि ते कोणालाही पाठीशी घालणारापैकी व्यक्ती नाही।
त्यामुळे त्यांना आम्हीच मागणी करणार आहे. काल अजितदादाला सुद्धा हे सगळे फोटो बिटो मी दाखवले. म्हणलं घ्या दादा, हे बघा, सगळं दाखवलं त्यांना. हे म्हणलं हे तुमच्या पक्षाचे लोक कसे वागत आहेत बघा. हे मी निश्चितपणे तिथं दाखवलंय. जवळजवळ पाऊण तास मी त्यांच्या समोर होतो. म्हणलं मी तर काय तुमच्या पक्षात राहिलो नाही, पण हे तुमचा नाविन्यपूर्ण पक्ष हे बघा म्हणून हे अशा पद्धत. आणि हे लोक उठतात, कोणाबरोबर हे फोटो काढतात. अरे ज्याच्याबरोबर फोटो काढलं ते तरी तुम्ही भान ठेवा. कोणाबरोबर फोटो काढताय तुम्ही? इकडं आल्यावर काय वागत आहे? ही वागण्याची पद्धत कोणती? नाविन्यपूर्ण नावाची एक DPTCला योजना आहे, तशी ही नाविन्यपूर्ण वागण्याची पद्धत ह्या बीड जिल्ह्यामध्ये चालू झाली का? हे काय हे असलं? आम्ही बी 5-5 टर्मचे आमदार आहे. ठीक आहे बाबा, थापड थुपड झाली. हे बाबा जी त्याच्या 2 तोंडात. अरे 2 तोंडात आणलं तरी दुसऱ्या दिवशी जाऊन आपण माफी मागतोय. याला माझं चुकलं बरं का, 2 तोंडात आणलं बरं का तुझ्या. ही आपली पद्धत आहे, ही आपली संस्कृती आहे बीड जिल्ह्याची. आणि हे तुम्ही कशाने आणताय? लोखंडी रॉड, सळाया, हे मार जे आहेत त्याच्यात येईल ना आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट. कशाने आणलंय त्याला? चेन दिसत आहेत, वायर दिसत आहे, फायटर आहे. अरे कुठून फायटर आणि बिटर आणले बाबा तुम्ही? त्यांच्या गाडीमध्ये फिक्स असते सामान. आणि हे पिस्तूल या जिल्ह्यामध्ये टिकलीचे फटाकडे आम्ही बघितले होते, टिकले वाजवायचे.